आणि बोलून घ्या पब्लिक संघ माणसांसंग बोलून घ्या आधीच वाटते माईक गेलं रिपोर्टर नावाला आहे फक्त TR जास्त आहे लोकांची प्रत्येकाला वाटत नव्हतं झालं विश्वास नाही स्वतःचा एवढा मोठा कायदा पारित झाला असेल लहान त्याच्या शब्दाचा अर्थ मोठा आणि त्याच्या शब्दात तेव्हा कायदा आता कायद्यात रूपांतर द्या आधी सुचण्याचं त्या ध्येयाचा कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन घ्यावं लागलं वाटताना प्रत्येकाला वाटतं खूप खूप मोठा इतिहास झालेला आहे ज्याला कळतंय त्याच्या लक्षात येत हा शिष्याचा साधा असतात कारण आपल्याला 2 महिने एका गोष्टीसाठी जीवन जावं लागलं नसतं सगळ्या अभ्यास करायसाठी 2 महिने सरकारकडून त्याचा अर्थ आज जे घटनातच नव्हते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते काही कायद्याच्या विरोधी शिक्षण बोलत होते पण जे घटनातज्ञांनी आजचं मत मांडलं त्या मतावरून मला समाजाने समजून घेणं खूप गरजेचं की हा कायदा लहान नाही चॅलेंज करू असं करू छोटा कायदा असता पण कोणी चॅलेंजचे शब्द काढला नसते चॅलेंज का होत नाही आणि त्याची व्याख्या किती मोठी अशा शब्दाचं घटनापद्धतीने सांगितलं म्हणजे घटनापद्धतीने असतील त्याच्या अर्थात विषय हा कायदा मराठा समाजाचा खूप हिताचा हे आता आयुष्य होण्यासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे तर त्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि हे खूप चॅलेंज होतं माझ्या समोर सगळ्यात जास्त चॅलेंज शब्द दिलेला आणि त्याचा कायदा पारित करायचा म्हणल्यावर सरकार तर येत नाही आणि हे चॅलेंज आता आपण शकत नाही आता आपल्याला घडलं नाही आवश्यक नाही मी त्याच्या बोलणं आणि तिकडे जर त्याला कायदा तर बनता मिळालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं आणि अशा शब्दात मराठीचं किती हित होतं ते पहिल्या बसून ठेवलं होतं की या शब्दात मराठीचं खूप हित कारण सगळे सुविधा म्हणजे एका माणसाचं नातं एवढ्या राज्यात पसरलेलं आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता खूप टेन्शनचा विषय होता पण या आंदोलनाचा लढा गावकरी तुला असेल समजून घ्या लढा इतका मोठा झाला आणि या गावाने कायदा पारित केला या आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असेल आणि आता काय वाटतंय लक्षात असून घ्या इतकं नाव घ्यायला राहिले किती गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल मला नव्हतं आजची परिस्थिती अशी